कल्याणच्या शासकीय विश्रामगृहात तरुणीवर गँगरेप। 21 वर्षाची तरुणी नशेचे इंजेक्शन देऊन तिच्यावर सलग 10 दिवस सामूहिक बलात्कार करण्याची घटना टिटवाळा हादरला असताना आज या तरुणीवर कल्याण शासकीय विश्रामगृहात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आलेला जबाब दिल्याने सरकार यंत्र हादरून गेलेले आहे। कुटुंबीय वादामुळे टिटवाळा येथील ही पीडित तरुणी तिच्या कल्याण येथील जीनत आणि शबनम या मैत्रिणींकडे राहायला गेली होती। काही दिवसांनी ही तरुणी घरी निघाली असताना जीनत आणि शबनम यांनी गुड्डू नामक इस्लाम बोलून गुड्डू तिला घरी नेण्याऐवजी कॉलनी जवळ एका चाळीत नेलं। शबनम या तरुणीने तिच्या मानेवर नशेचं इंजेक्शन टोचून ती बेशुद्ध झाली। ती शुद्धीवर आली तेव्हा कल्याणच्या रामबाग येथील लियाकत नामक इस्लाम रेस्टरूम मध्ये होती। 10 दिवस नशेत निरीक्षण टोचून तिच्यावर रोज सामूहिक बलात्कार करण्यात आला। 3 मे रोजी शुद्ध आल्यानंतर ती एका खोलीत कुलूप बंद असल्याने तिचं जाणवलं। तिने आरडाओरडा केल्यानंतर तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने कुलूप तोडून तिला सुटका दिली। त्यानंतर तिने टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली, आपल्या कर्मकहाणी सांगितली। पोलिसांनी जीना, शबनम आणि 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला, परंतु तात्पुरते सगळे आरोपी फरार झाले होते।